वापर केव्हा करतो आपण? जेव्हा आपल्या जवळ एखादी गोष्ट असते तेव्हा आपण हॅव किंवा हॅचा वापर करतो. जसं हॅव, आता हॅव कोणाच्या समोर लागेल? आय, वी, दे, यू हे असेल. सब्जेक्ट जर आय, वी, दे, यू यांच्यापैकी असेल तर त्याच्या समोर काय लागेल? हॅव लागेल. आणि सब्जेक्ट जर ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्याच्या समोर काय लागेल? हॅज लागेल. जसं आता माझ्याजवळ काहीतरी आहे हे मला दाखवायचं आहे तर त्या ठिकाणी मी काय वापरेल? हॅव. काय वापरेल? हॅव. आता इथं हॅवच्या आधी काय येतो? सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस काय आहे? नाऊन. नाऊन म्हणजे कोणताही नाव. कार असेल, बस असेल, बंगलो असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, वॉटर बॉटल असेल, बेंच असेल, डेस्क असेल, तुमचं घर असेल, व्हॉट एव्हर यू हॅव म्हणजे तुमच्याकडे जे असेल ते. मग आता आपल्याला जसं हॅवचं सेंटेन्स बनवायचंय तर कसं बनवतात? आय हॅव पेन. माझ्याकडे पेन आहे किंवा माझ्याजवळ पेन आहे. शी हॅज पेन्सिल. तिच्याजवळ पेन्सिल आहे. वी हॅव बंगलो. आमच्याकडे काय आहे? बंगला आहे. दे हॅव हाऊस. त्यांच्याकडे घर आहे. राधा हॅज बिग बंगलो. राधाकडे कसा बंगला आहे? मोठा बंगला आहे. असे सेंटेन्स बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? हॅजचा वापर केला जातो. माझ्याकडे पेन आहे. आय हॅव पेन. माझ्याकडे बंगलो आहे. आय हॅव बिग बंगलो. आय हॅव बंगलो. व्हेरी गुड. माझ्याकडे पाऊच आहे. शी हॅज पाऊच. व्हेरी गुड. शी हॅज पाऊच. क्लॅप फॉर देम. माझा बायसिकल. व्हेरी गुड. आय हॅव बायसिकल. बायसिकल.